अशा माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या गोष्टीची वाट महिला पाहत आहे तो शेवटी आज जाहीर करण्यात आलेला आहे. हो महिला, तुमच्याकडे सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. ज्या 50 ते 60% महिलांना अजूनपर्यंत मार्च एप्रिलचा निधी मिळाला नव्हता त्यांना हा निधी आता मिळणार आहे. तर तुम्ही चेक करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27च्या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत. तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती गटाकरिता ज्या SC ST कॅटेगरीतल्या महिला होत्या त्यांना अजूनपर्यंत लाडक्या बहिणीचे मार्च आणि एप्रिलचा हप्ता प्राप्त झाला नव्हता. बरेचसे महिला या ठिकाणी चिंतित होते की त्यांना वाटत होतं की आमची योजना या ठिकाणी बंद झाली का, आम्हाला योजनेचे पैसे का आले नाही. तर महिलांना सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. तर बघा, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करिता 365 कोटी, लक्षात ठेवायचं महिलांना, दोन्ही हप्ते तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. मार्चचे असणार आहे 365 कोटी आणि एप्रिलचे असणार आहे 365 कोटी, म्हणजे दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. हे सर्वात मोठी आनंदाची बातमी आता महिलांसाठी आलेली आहे. ज्या महिला मार्च एप्रिलचे हप्त्याची वाट पाहत होते त्यांना आता या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. त्यांना निधी या ठिकाणी जाहीर केलेला येणार. 1 ते 2 दिवसांमध्ये ह्या पैसे वाटपायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे महिलांना, सर्वात मोठी खुश खबर महिलांसाठी आलेली आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना वाटत होतं की त्यांची योजना या ठिकाणी बंद झाली आहे म्हणून. तर महिलांना लक्षात ठेवायचं, हा या ठिकाणी आलेला आहे. तर विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोजित अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्याकरिताच होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. तर हा जो निधी आहे हा SC कॅटेगरी आणि नवबौद्ध महिला जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर बघा, समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याला 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. तर महिलांनो, हा जो निधी आहे हा तुम्हाला 10 तारखेपर्यंत मिळाला पाहिजे होता, पण काही कारणास्तव यायला पण उशीर झालेला आहे आणि महिला बालविकासला निधी पाठवण्यासाठी पण उशीर झालेला आहे. त्यामुळे आज काढून तुम्हाला पैसे जे आहे ते उद्या किंवा परवा बँक खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. उद्या किंवा परवा तुमच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे हप्ते या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. तर लक्षात ठेवायचं, येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला अगोदर मार्चचा हप्ता येणार आहे आणि नंतर एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. ठीक आहे, दोन्ही हप्ते तुम्हाला या ठिकाणी मंजूर केलेले असून येणाऱ्या 2 दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे आणि दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. हे खूप आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांना आतापर्यंत हप्ते आले नव्हते त्यांना 2 दिवसांमध्ये या हप्त्याचे वितरण केल्या जाणार आहे. ठीक आहे महिलांना, तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.